नमो बुद्धाय. जय भीम. भाग 4. बुद्धांची प्रवचने. गृहस्थांसाठी प्रवचने. 1. सुखी गृहस्थ. एकदा अनाथपिंड तथागतांकडे आले आणि तथागतांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसले. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकांना उत्सुकता लागली होते. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची तथागतांना विनंती केली. तथागत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमवलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगाचे. गृहस्थाजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमवलेले असते. त्या धनाचा तो आनंद घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे कर्जमुक्ती. ग्रस्त कोणाचेही लहान मोठे ऋण देणे लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काहीही ऋण देणे लागत नाही ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. चौथे सुख निर्दोषतेचे. काया, वाचा, मनाने निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो. अनाथपिंडक जर ग्रस्त प्रयत्न करेल तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल. 2. पुत्रापेक्षा कन्या बरी. एकदा तथागत श्रावस्ती येथे विहार करीत असता कोसल राजा पसे नदी त्यांना भेटण्यासाठी आला. राजा तथागतांशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले. हे वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. तथागतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. यावर परिस्थिती ओळखून तथागत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी आणि माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करेल, मोठे राज्य करेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. पती आणि पत्नी. एकदा तथागत मधुरा आणि निरंजन यांच्यामधील राजरस्त्याने चरिका करीत होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा तथागतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व तथागतांजवळ आले. त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि जवळच बसून तथागतांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य नातेसंबंध कोणता? यावर तथागतांनी त्यांना उत्तर दिले, हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष पवित्र दिव्य स्त्रीबरोबर राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर राहत असेल. गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा करणे याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सदगृहस्थ हो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो. गृहस्थ हो, दुष्ट पती आणि पवित्र दिव्य पत्नी यांच्या जीवनात पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन करीत असतो, परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांपासून प्रवृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकारी असते. अंतःकरण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य पवित्र दिव्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो, सज्जन आचरणशील दिव्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून प्रवृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही, परंतु त्याची पत्नी मात्र वर उरलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय पवित्र आचरणशील अशी वागतात, कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाही आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांची निंदा करीत नाही. गृहस्थ हो, पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत.
क्षीरपलिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. एक माणसाची अधोगती कशाने होते. एके समय तथागत श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात विहार करीत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तमान करीत एक देव तथागतांच्या जवळ आला आणि तथागतांच्या सानिध्य जाऊन आदराने तथागतांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि तथागतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधःपतन पावणाऱ्या माणसांविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधःपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. तथागतांनी सांगण्याचे मान्य केले आणि तथागत म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्ट हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण आहे. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधःपताचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधःपताचे सहावे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपताचे सातवे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्यांचा अपव्यय करणे हे अधःपताचे आठवे कारण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधःपताचे नववे कारण होय. असंयमी, उथळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपताचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्त्वाकांक्षा आणि सार्वभौमत्वाची इच्छा बाळगणे हे अधःपताचे 12वे कारण होय. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधःपताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळालास तरच तू वाचशील. 2. दुष्ट मनुष्य. एका चरिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, तो दृष्ट मनुष्य कसा ओळखावायचा हे तुम्हास माहीत आहे काय. भिक्खूंनी नाही म्हणताच तथागत म्हणाले, तर मग तथागतच तुम्हाला दृष्ट माणसाची लक्षणे सांगतील. दृष्ट मनुष्य हा न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो, परंतु त्याचा तपशील लपवतो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. 3. सर्वोत्तम मनुष्य. एका चरिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःचा अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसरा प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःचा अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेण्याने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 4. प्रज्ञावान पुरुष. एके समय तथागत उक्खट आणि सेतप्प या 2 नगरांच्या मधील
राजरस्त्यापर्यंत पोहोचलेले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखा प्रवास करीत असता भेटला. अकस्मात तथागतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासनात बसले. तथागतांच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या तथागताचे दर्शन झाले. तथागतांजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हे? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हे? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नाही. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. तथागतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का किंवा मनुष्य आहात का असे विचारले असता आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत बुद्धत्व प्राप्तीपूर्वी आश्रमांचा निराश केला नव्हता तोपर्यंत तथागत खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होते. पण आता तथागत आश्रमांपासून मुक्त झालो आहेत आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखे झाले आहे. त्या वृक्षाला असे अंकुर फुटणार नाही त्याप्रमाणे तथागतांचेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, तथागत जगात मनुष्य म्हणून जन्मास आले, जगात वाढले आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पष्ट असे राहिले. म्हणून हे ब्राह्मणा, तू तथागतांना प्रज्ञावान बुद्ध समज. 5. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, बंधूंनो, माणसे 4 प्रकारचे असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. एका प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासाठी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळत असतो, परंतु तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाही. अशी माणसे आपल्या अंगाच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःचा नाही. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, 4थ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषय भावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. 6. शुभकर्माची किंवा सत्कर्माची आवश्यकता. एके समयी तथागत भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित. प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्मांचा परिपाक होय. दान, शील, संयम या 3 सत्कर्मांचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते.
ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होय. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. बुद्धाय जय भीम.